नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले निवडणूक लागलेली असते. आता पुढे मी अडचणीत आहे नव्हं. त्यांचं ऐकावं तर माणसं पुरीच उघडी पडणार. सोसायटीच्या वेळी त्यांनी केलं प्रयत्न एकत्र आणायचा, पण नाही झालं. त्यावरच त्यांचं मन कांडलंय. अजूनही त्यांना वाटतंय, पण माणसंच आमची म्हणतात. एका हातानं टाळी वाजत नाही. आणि ते खरंही आहे. आप्पा म्हणाला, नाही, ह्यातनं अंग काढचिला. गाव उद्या हिंग लावून पुसायचं नाही. आता त्यानं सोसायटी काढली. सरपंच उद्या दुसरी डेअरी काढणार. माणसं 10तली 4 तरी जाणारच. तुम्ही गप्प बसलात तर माणसासनी म्हणण्यापेक्षा त्याला आयतच फावलं. कसा पाहिजे तसा वाकवेल गाव. सारीच आपल्यागत कुठनं आणायची. त्यात ह्या आरक्षणानंतर गावातल्या कुणाचीही मापं काढायला लागलेत. बिनफुटपट्टीचं. त्यातलाच पुढारी बोलला, BC OBC झालं नाही तर आपल्या गळ्यात काय हार घालणार आहेत ते दोघं तरी. हे मात्र गुरव न्हावी जाणून होते. ते आपल्या भेटणाऱ्या पै पाहुण्यांना सांगत होते. पांडूनं तर नवसच केलं होतं पुरुष जनरल सोडत व्हावी. त्यासाठी त्याला धुगधुग लागून होती. दिवस पार बुडायला गेला होता. सारीच घुटमळल्यागत झाली होती. हळूहळू गर्दी कमी होत होती. गावाचं नाव आलं तसं साऱ्यांचंच फुगं फुटलं. महिला जनरल पद सरपंच पदासाठी झालं. बाकीच्यांच्या डोक्यातली चक्र थांबली. पांडूच्या आणि आप्पाच्या डोक्यात भिरभिराय लागलं. मात्र बाळ्या डवंगाच्या डोक्यात आलं, पांडूला आता आपण धरायचा कचाट्यात. बरं झालं त्यानं आपल्या बायकोला सोसायटीची चेअरमन केली नाही ती. पण तो आपल्या बायकोला उभी करणार. त्याला आपण उभा करायचा म्हणजे एका घरात 2 उमेदवार ह्यावर त्याच्या बायकोला थांबायला येईल. आप्पाला नको तेच पुढ्यात वाढल्यागत झालं. त्यातल्या त्यात हंबऱ्याची बायको जरा शिकलेली. पण केरबाला वाटत होतं, आपण आपल्या बायकोला उभी केली नाही तर आपण आपल्या बायकोला उभी करावी. त्यानं आप्पाला एकटाच गाठायचा विचार केला. त्याआधी गण्या गुरवनी चंदू अण्णा आप्पाला सांगायला लागली, सरपंच पदाचा आता बाकीच्यांचा विचार करून उपयोग व्हायचा नाही. तुमचीच मंडळी उभी करा. नाहीतर आजकाल माणसांचा भरवसा नाही. मात्र आप्पानं आबांना विचारा, माझं काही नाही असं सांगितलं. पांडूला घरात विचारावं का नको वाटत होतं. स्वतःला उभं राहता यायला पाहिजे. त्याला उत्म्या आणि रकम्या म्हणाली, तुम्ही उगच बाळू डवंगाचं ऐकून काहीतरी करचिला. वहिनीलाच उभी करूया. पांडूकडं बाळू डवंगानं शब्द टाकला होता. ते रकम्याला आणि उत्म्याला नको होतं. पांडूलाही डवंगाच्या बायकोचा भरवसा वाटत नव्हता. त्याला शिरमा अक्कासारखी बाई सरपंच म्हणून पाहिजे होती. रेग मारील तिथं सही करणारी. उद्या बाळूची बायको तशी करणार नाही. आपली अक्कल पाजळणार. त्यापेक्षा सरू जगतापीन बरी. म्हणून ते नाव त्याच्या पुढं आलं. बायकोला उभी करावी तर आपण त्यात पाहिजेच. मग गावात लोक एका घरात 2 उमेदवार म्हणून बोंबलणार. आप्पानं चंदू अण्णा आणि गण्या गुरवाला सांगितलेलं मात्र काम झालं नव्हतं. आबानं त्यांना तरी स्पष्टच सांगितलं, त्यालाच बंद कर म्हणावं तुमचं राजकारण. साऱ्या गावाचं वाटूळ झालंय. तुमच्याकडं गाव दिलं होतं त्यातलं निम्मं राखायला आलं नाही तुम्हासनी. आणि आप्पाच्या मंडळीनं सांगितलं, मला काय तसलं काम जमायचं नाही. उगच आबा आणि ह्यांचं रोज लागल घरात. तुम्ही बघताय तेवढं बास झालं.
आप्पाच्या पुढं एक नाव होतं, हंबऱ्याची बायको. पण तो नाहीच म्हणत होता. त्यामुळं आप्पा अडचणीत आला होता. केरबाला तेच पाहिजे होतं. अनायास आपल्या गळ्यात माळ पडणार, तेच त्याला हवं होतं. पांडूला सर्व सीटा मिळत नव्हत्या, पण ढाले पाटलाच्या पाठिंब्यावर त्यानं चांगलाच जोर धरला होता. गावात एकदा वळण पाडायचं म्हणजे आपल्याला कायम बरं झालं असं त्यानं ठरवलं होतं. आणि काय सांगताही येणार नव्हतं. राजकारणात वाऱ्याला दिशा नसते ह्याचा अनुभव त्याला होता. सोसायटीत सभासद होणार नाहीत असं वाटत असताना निम्मं गाव आपल्याकडं शेअर्स घेतंय. त्याचं काय समजायचं? त्यानं आपल्या बायकोचं नाव बाजूला ठेवूनच मीटिंग घेतली. मला कुठलं पद नको, मी पदासाठी काम करत नाही, तुम्ही उभा राहावा, अजून माप आहे. त्यानं समोरची संधी सोडतोय असं पावशेर ठेवूनच सर्वांच्यावर दाखवलं. माणसं भारावून गेली. ही निवडणूक सगळ्यात घाण. आपण स्वतःच्या घरातली उमेदवारी दिली आणि काय कमी जास्त झालं तर उगच तालुक्यात पंचनामा नको. ढाले पाटील म्हणील स्वतःच्या बायकोला निवडून आणता आलं नाही, पडली तर पडली, पण दुसरीच उमेदवारी घ्यायची. नाहीतर सोसायटीत निम्म सभासद हुमदांडग्याव्यानंच केलतं. त्यात आप्पा बी आपल्या बायकोला उभी करत नाही. त्यानं विचार करूनच मीटिंगला सांगितलं होतं. त्यानं सरू जगतापिनीचं नाव जाहीर केलं. तसा बाळूचा चेहरा उमललेला पूर्णच पडला. पांडूनं त्यांचं राजकारण, हंबऱ्या जगतापाची बायको आप्पा उभी करतोय हे सांगितलं आणि जगतापाची भावकी गावात मोठी म्हणून मी त्यांच्या भावकीतलंच नाव धरायचं म्हणतोय. त्यावर बाळू म्हणाला, उगच चेअरमन, अडाणी बाई बी उभी करून काय उपयोग? प्रत्येक डाव काय तिच्याबरोबर तुम्हासनी जाता येणार आहे होय? जरा त्यातल्या त्यात शिकलेली असावी. त्या हंबऱ्याची बायको तशी शिकलेली आहे. आणि सरूच्या नवऱ्याचा विचार घ्या, उगच आधीच भेलकांडत जातोय, त्यात भर पडायला नको. तिच्या नवऱ्याला सांगायचं, माझं मी बघतो. प्रत्येकानं आपल्या घरातला माणूस आता सांभाळला पाहिजे. मागची भांडणं विसरून आपल्यातल्यापेक्षा जो आपल्याकडे येतोय त्याला उमेदवारी देऊया. त्यांच्याकडून नाराज झालेला. बाळूच्या पक्क लक्षात आलं, आपल्याला सोसायटीच्या चेअरमनपदाच्या वेळी असंच डावललं आणि शिरमाला चेअरमन केली. आजही तेच चाललंय. पांडूनं शेवटी सांगितलं, त्याची यादी जाहीर होऊ दे, मगच आपली यादी जाहीर करूया. ही तात्पुरती नावं. पांडू घराकडं आला. बायको अंथरूण घालून झोपलेली. बोलवलं तरी बोलेना. तो गप्प गप्प झाला. सरूपेक्षा मी अडाणी हाय आणि शिरमापेक्षा हायच. साऱ्यांचं मत असताना तुम्हालाच मी का नको झालोय? का घरातल्या बाईनं हुंबरा वलडायचा नाही? तिच्यापेक्षा बाहेरच्या बायकांनी जास्त विश्वास. त्याला काहीच कळना. कधीच नाही आणि आजच हिला असं का वाटायला लागलंय? त्याला राग आला. तुला काय वाटतंय? उभं राहिलं म्हणजे सरपंच झालंच म्हण की. मी 15 वर्षे बिनविरोध निवडून येतोय, झालो सरपंच. आणि आता तर निवडणूक आहे आणि आपल्या घरात दोघं उभे राहून बाकीचं गाव काय म्हणेल? त्यात तू उभी राहिलीस तर तुला कशी पाडायची हेच विरोधकांचं लक्ष असणार. उद्या माप आहेत उभा राहायला निवडणुका. तालुका पंचायत, जिल्हा परिषद, बघू. उगच माझ्या डोक्यात
तू आत्ताच राग घालू नकोस. बाळ्या आपल्या बायकोला उभी करूया म्हणून नाचतोय. त्यात तुला उभी केल्यावर तर त्याच्या पोटात आणीच ढवळल. मी काय सरूलाच उभी करणार हाय हे निश्चित नाही. उद्या गावातला एखादा पूर्व भावकीचा बुडका मिळणार असल तर तिचं नाव कॅन्सलही करणार. पांडूनं बरंच सांगितलं, पण तिच्यात काय बदल झालेला दिसना. तो रात्रभर विचार करत होता. या बाईच्या डोक्यात कुणी हे पेरलंय? आप्पाला आपण कोणाला नाराज करावं ते कळत नव्हतं, कारण गाव सारं उमेदवारी मागत होतं. द्यावी तर पंचायत, नाही द्यावी तर पांडू बसलाच होता वाट बघत. त्यांना आता सरपंच पदासाठी योग्य उमेदवार मिळणंच अवघड झालं होतं. हंबऱ्या मान धरत नव्हता. सरूचं नाव समजल्यावर तरी तयार होतील असं वाटलं होतं, पण परसू म्हणाला, हंबऱ्याला तिच्या वाटणीचा उभा करा, पण तिची बायको न ग. केरबा आतल्या आत हालचाली करत होता. तेवढ्यात परसू म्हणाला, आप्पा, बाई लई शानी घ्यायचीला नि त्या हनुमान वाडीगत होईल. गड्यासनी तंबाखू खायची पंचायती करून ठेवली त्या बाईनं. दारू तर सोडाच, गावातलं सारं धंद बंद करून टाकलंच. पर दारूड्या गड्याला बाईनं पदरच्या घरात घेतला नाही, दारात रात काढायला लागली. देवजा तिथंच होता. त्याला परसूचा मुद्दा पटला. तो चटकन म्हणून गेला, होय, त्याच्या बाईला माझ्या गरिबाच्या पोटावर पाय ठेवचिला. आप्पानं मग चंदू अण्णाच्या बायकोला उभी करायचा मुद्दा मांडला. त्यावर केरबा सोडला तर सारीच तयार झाली. केरबाच्या लक्षात आलं, नावच तिचं सारा आप्पाच बघणार, पण सर्वांच्या पुढं आपलं काय चालणार म्हणून तो गप्प झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सरूचा नवरा आप्पाकडं दत्त म्हणून उभा, पिऊन फुल्ल. आप्पा, मला तुमच्यात घ्या. माझ्या बायकोला पांड्या सरपंचीन करायला निघालाय. मग काय, त्याच्या संग फिराय रिकामीच झाली तर मला तुमच्यात घ्या. मी त्यांच्यात, ती त्यांच्यात आणि मी तुमच्यात होऊन जाऊ दे. आप्पाला वाटायला लागलं, विकतची पिढा. पांडूला वाटणार ह्यांनीच त्याला शिकवलं. त्या अगोदर सरू जगतापिनीला वाटायचं, त्यापेक्षा तुझ्या बायकोलाच आमच्यातनं उभी कर. आप्पा म्हणाला, का तुम्हासनी बी मी चालं ना? तसं नाही, त्या वार्डातनं लेडीजच उभी करायला लागती या, तसा कायदाच आहे. म्हणजे सरकारची नि तुमची शाळा आहे म्हणा की. त्याच्या आईला त्या सरकारच्या मिर. मग काय करायचं? करायचं ते केलंय की आता पांडूनं. आता काय करायचं राहिलंय? आम्हाला काही कमी आहे? देवजा आहेच सांज सकाळ. तो बडबडतच गेला. माझ्या बायकोला पांडूनं सरपंच केली, आप्पाला बी तीच लागती या. मी कुणालाच चालत नाही. गावात चर्चा झाली. पांडूला आपण ते नाव उगच घेतल्यागत झालं. तो घरात गेला. सरूचं आणि तिच्या नवऱ्याचं जुंपलं. पांडूनं तिला घराकडं बोलवून घेतली. बाळू तिथं दत्तच. त्याला तेच पाहिजे होतं. पांडूनं सरूला विचारलं, काय करायचं? तुमचा तुम्ही विचार करा. त्यांचं काय, माझ्या जन्माला पुजलंय. सरू म्हणाली, ते जरी खरी असलं तरी तर चेअरमनचं नाव खराब होतंय. मी स्वतःच्या कानानं ऐकलंय. वाड्यातनं बाहेर पडताना केवढ्या मोठ्यानं तो शिव्या देत होता. चेअरमन तुमच्या पुढं बोलला असता तर पायतानानं तिथंच हाणला असता. किती घाण माणसानं बोलायचं आणि कुठं
बाळूनं चांगलीच फोडणी टाकली. हे बघ, तुझं नाव यावेळी थांबवूया. उगच घरात त्याला रोज तोंड देत बसायला नको. त्या वार्डात कुठली सीट उभी केली तर भिशीच्या संबंधातनं तू मदत करायला पाहिजेस. बाळू आहेच, पांडू म्हणाला. मी तुम्हासनी सोडून हायच कवा? जवर तो भाड्या हंबऱ्या तिकडं आहे तवर तरी मी जात नाही. मग मला उभा करा नाहीतर नाही करा. सरूनं असं सांगितलं आणि विचारलं, मग कुणाला उभं करताय तिथं? बघू, साऱ्यांना विचारायचं, असं पांडूनं तिला सांगितलं. विषय तिथंच थांबवला. आणि तुझ्या नवऱ्याला सांग समजावून, उगच बाबा चौकात आपलीच आबरू काढून घेऊ नकोस म्हणाव. नाही, ते वाईटच आहे. माणसं उगच चर्चा करतात, वाईट नजरेनं बघतात. किच्चं बी चांगलं वागलं तरी नदार बदलत नाही माणसाची. खुद्द नवराच आपल्या बायकोविषयी असं बोलतोय म्हटल्यावर आता आम्हाला खात्री आहे. पण गावाला वाटायचं कुठंतरी पाणी मुरतं या. त्यांना तरी दोष काय द्यायचा? आपलीच माणसं बाद. बाळूचं बोलणं वाढायला लागल्यागत पांडूला वाटलं. त्यानं सरूला जायला सांगितलं. नि तो बाळूला म्हणाला, हे बघ, तू तुझं बंद कर. माझं कोण वाकडं करायचं ते करू दे. तू मनाला लावून घेऊ नकोस. उगच मगापासून बघतोय. पांडूचं नाक बेडकीगत झाल्यालं बघून बाळू नरमला. मला जे ऐकायला मिळतंय ते मी सांगतोय. त्यात आमचा बी अपमान आहेच की. पांडू गप्प झाला. काय झालं तर बाळ्याची डाळ शिजू द्यायची नाही. सरूचं नाव रद्द केल्यावर आपलीच माणसं आतल्या आत म्हणणार. सरूच्या नवऱ्याला भ्याचं काय कारण? माईला, या महिला आरक्षणानं डोकंच खाल्लंय. एकतर सरकारनं साऱ्याच एकदा बायका उभा कराव्यात, नाहीतर सारंच पुरुष. उगच हे राजकारणाचं दही करून टाकलंय. माणसांना काय जरा साथ दिसायला लागला अवकाश. सुई एवढं असलं की भोपळ्या एवढं करायचं. आता कोण? त्याला काही सुचत नव्हतं. बाळू गेला. उतम्यानं पांडूला भयानकच माहिती दिली. चेअरमन, त्या सरूच्या नवऱ्याचा काय दोष नाही. ह्या बाळ्या डवंगाचं काम आहे. त्यानंच सकाळी त्याला 10 रुपयाची नोट दिली आणि म्हणाला, आता पिऊन पडा, तुमचं काम तेवढंच. तसा तो बोंबलत सुटला. चेअरमन, विरोधक परवडली. तुम्ही आता विचारच करू नका. टाकूया वहिनीचा फॉर्म भरून. मग बघूया बाळ्या काय करतोय ते. त्याला निवडणूक होईपर्यंत कायमच बोलायला नको. पांडूला उतम्याचं कौतुक वाटलं. बाळूची चाल पूर्ण लक्षात आली. त्याच संध्याकाळी पांडूनं आपली माणसं बोलावून पूर्ण नावं फिक्स केली. शेवटी आपल्या बायकोचंच नाव घेतलं. डवंगाला वाईट वाटलं, उतम्याला बरं वाटलं. पांडूच्या बायकोला त्यानं निरकम्यानंच फितवली होती. तिला आपल्या नवऱ्यानं दुसरं कुणाला उभं करण्यापेक्षा आणि गावात बोंबड्या उठण्यापेक्षा आपणच उभं राहावं असं वाटत होतं. त्यासाठी तिनं उतम्या निरखम्याच्या सांगण्यावरनं अंथरूण घातलं होतं. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.